Good morning and welcome to the new vlog. हॅलो गायज, लॉंग टाईम नो सी. आज बॅक करतोय. आज म्हणजे बॅक आणि बायसेप करतोय. आणि आज आहे विंटरआर्कचा डे 55. सो आय हॅव बीन डूइंग दिस विंटरआर्क सिन्स 54 days and today is the 55th day. Right now my body weight is around 91.5. आणि असं गोल नाही आहे की ह्या विंटर आर्कमध्ये कट करायचं आहे का बल्क करायचं आहे. मला मसल मेंटेन करून फॅट लॉस करायचा आहे. सो दॅट इज वॉट माय गोल इज थ्रू आउट दिस विंटर आर्क. अँड दिस विंटर आर्क विल गो ॲज लाँग ॲज इट कॅन. म्हणजे मी असं स्टार्ट डेट आणि एंड डेट असं ठरवलं नाही आहे. ओके, सो वन्स आय रीच द बॉडी फॅट पर्सेंटेज दॅट आय वॉन्ट, दॅट विल बी द एंड ऑफ द विंटर आर्क. सो लेट्स गो अँड स्टार्ट आवर वर्कआउट. एक हा छोटासा माईक घेतला आहे फोनसाठी, वायरलेस माईक आहे. आणि हा त्याचा कनेक्टर आहे. अजून याचं टेस्टिंग केलं नाही आहे. आज ट्राय करू, बघू कसा आहे, काय रिव्ह्यूज आहेत. हॅलो 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 हॅलो. फर्स्ट स्टार्ट करूया पुलअप्स. मी एकच एक्सरसाइज पॅटर्न रोज फॉलो नाही करत. म्हणजे आता पुलअप्स केले, आता लॅट पुल डाऊन केलं, आता सीटेड रोईंग केलं, किंवा बार्बेल रोईंग केलं, डंबेल रोईंग केलं. हा सिक्वेन्स मी रोज फॉलो नाही करत, किंवा सेम एक्सरसाइज मी रोज फॉलो नाही करत. बॅक इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स मसल, सो यू कॅन डू वन वर्टिकल पुल अँड वन हॉरिझॉन्टल पुल अँड दॅट्स इनफ असं नाही आहे. तर बॅक हा बरेच वेगळ्या वेगळ्या अँगलनी, बरेच वेगळ्या एक्सरसाइज यूज करून हिट करायला लागतो. दॅट डझंट मीन की एक वर्टिकल पुल आणि एक हॉरिझॉन्टल पुल इज बॅड. इफ यू आर जस्ट इन टू फिटनेस, then you can go with one horizontal and one vertical, one vertical and one horizontal. पण जर तुम्हाला एक लुक अचीव करायचा आहे, एक बॅकचा व्ही टेपर अचीव करायचा आहे, जर तुम्हाला डिफाईन्ड बॅक हवी आहे, सगळे मसल डेव्हलप पाहिजे, तर यू हॅव टू डू मल्टिपल एक्सरसाइजेस इन मल्टिपल ऑर्डर अँड ऑन मल्टिपल डेज. सो my recommendation is, so one back day a week is not enough. That is what I think. I am not suggesting you, that is what I think. Okay, you are wasting all the other 4 or 5 days in the week by not doing a muscle twice. म्हणजे साध्या साध्या भाषेत सांगायचं तर एक मसल 2 वेळा टार्गेट करा, 2 वेळा हिट करा, मधले 4-5 दिवस वेस्ट करू नका. सिंपल. अनदर डिबेट इज की फेल्युअरला जायला पाहिजे का, डुईंग सर्टन अमाऊंट ऑफ रेप्स फॉर सर्टन अमाऊंट ऑफ सेट्स इज इनफ. डिपेंड्स ऑन एव्हरी इंडिव्हिज्युअल. तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ठरवा. एनीवन दॅट आस्क मी अबाउट एनी एक्सरसाइज की हात इथे बरोबर आहे का, इथे बरोबर आहे का, चेस्ट प्रेस करताना एल्बोज आत ठेवू का बाहेर ठेवू, प्रत्येक माणसाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येक माणसाचे बायोमेकॅनिक्स वेगळे आहेत. तुम्हाला जो ग्रूव तुमचा मिळतोय, ग्रूव इन द सेन्स की आय एम कम्फर्टेबल विथ दिस पोझिशन while doing chest press, okay, with a little wide elbows, and that helps me engage my upper chest a little more. तुम्हाला जर एल्बोज थोडेसे टक इन करून चेस्ट फील होत असेल, सगळे मसल ऍक्टिव्हेट होत असतील, देन दॅट इज द बेस्ट पोझिशन फॉर यू. चेक करा की तुमचे एल्बोज कुठल्या पोझिशन मध्ये सगळ्यात कम्फर्टेबल आहेत. ओके, दिस इज फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट इज पुश करून बघा ज्या पोझिशनला तुमची चेस्ट सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व होते, that is your groove. So this
This straight line is your groove. Also guys, मी नवीन Instagram पेज ओपन केलंय, वर्कआउट्स बाय निहार. So go follow that page right now. कारण whatever I'm talking here, I'm implementing there, right? So you will get to see all the exercise with proper form, proper range of motion, proper tempo. So go check that page out right now. आता जा, पटकन जा, फॉलो करा आणि सगळ्या रील लाईक करा आणि कमेंट पण करा. If you guys haven't started your winter arc yet, it is the right time. I started from 1st October. माझा विंटर आर्क थोडा लवकर चालू झाला. आज संडे आहे, उद्या मंडे आहे. मंडे पासून तुमचा विंटर आर्क स्टार्ट करा, मला टॅग करा. फर्स्ट इंस्टाग्राम पेज इज निहार नागे, सेकंड इंस्टाग्राम पेज इज वर्कआउट्स बाय निहार. दोघांना टॅग करा. हे वेट तुम्हाला कमी वाटत असेल मे बी, बट एकदा प्रॉपर फॉर्ममध्ये करा. रिसेंटली मी शिवमचा एक रील खूप व्हायरल झाली होती, डबल डंबेल बेंटो रोजची. तर त्याचा एक ॲनालिसिस मी ऐकला. शिवमची ती जी रील होती, तर त्याचा एकाने ॲनालिसिस केलेलं बघितलं मी. तर व्हॉट शिवम डज इज, he puts the whole balance and the weight in his hips. So when you bend down, he uses his legs and hips to carry all the weight. Then balancing पण control होतं आणि your form remains strict. Okay. So when I tried this, I couldn't do it first time with even 15 kg plates, because that is what the right form is. जे काही मी एक्सपिरियन्स करतोय, पण जे काय माझ्या मिस्टेक्स आहेत त्यातून मी जे इम्प्रूव्ह करतोय, तर मी फक्त माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतोय. बरेचसे लोक काय करतात, हे असं लावतात. आता इफ आय एम युजिंग इट इन माय राईट हँड, हे असं लावतात. हे बरोबर नाही आहे. हे बरोबर नाही इन द सेन्स की तुमची ग्रिप पूर्ण वाकडी होते यांनी. सो हा बकलवाला एंड आहे आणि हा नॉन बकल एंड आहे. सो दिस नॉन बकल एंड वेन यू वेअर, इट शुड गो थ्रू युअर थंब. असं असं नाही, असं इथून जायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट इज की बार्बेल रोज करताना किंवा डंबेल रोज करताना किंवा व्हॉट एव्हर एनी टाईप ऑफ रो करताना हात किती वाईड पाहिजेत. जेवढं तुम्ही हात क्लोज कराल तेवढं आउटर बॅक म्हणजे लॅट्स इन्व्हॉल्व्ह होतील. जेवढं हात वाईड जाणार तेवढं इनर बॅक इन्व्हॉल्व्ह होईल. हे एक्स ॲक्सिसचं झालं. नाव टॉकिंग अबाउट वाय ॲक्सिस. जेवढं हात वरती येतील तेवढे अप्पर बॅक इन्व्हॉल्व्ह होणार. जेवढं हात खाली जातील तेवढं लोअर बॅक आणि लॅट्स इन्व्हॉल्व्ह होणार. सिम्पल. विंटर आली आहे, पण दुपारच्या वेळेत गरम तेवढंच होतंय. पण जिम मध्ये तसंच पाहिजे. पर्सनली आय डोंट लाईक एसी. जिम मध्ये आलो की दीदी बोलते आला एसी बंद करायला. नेक्स्ट एक्सरसाइज करतोय सीटेड रोईंग, ही वाली. आणि आपण दोन्ही ग्रिप यूज करणार आहोत. एकदा ही ग्रिप, मग ही ग्रिप, दोन सेट ईच. वाईड ग्रिप वरती अजून माझा थोडा फॉर्म परफेक्ट झाला नाहीये, तर थोडं मला डिफिकल्ट वाटतं करायला. खूप असे क्रेझी वेट्स नाही लावलेत. 40 kg आहे. प्रॉपर फॉर्म मध्ये करणं इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये ना मला स्वतःला रिअलाइज होते की मी खूप बोलतोय. मे बी बिकॉज बरेच दिवसांनी करतोय. आणि दुसरं रिझन, जिममध्ये कोणीच नाही आहे. संडे आहे, कोणीच आलं नाही आहे जिममध्ये. एमटी जिम मध्ये ना हे असं बरं वाटतं. त्याला जे हवं ते करता येतं. आता आज सगळे एसी बंद आहेत.
फक्त एक फॅन चालू आहे व्हेंटिलेशन साठी. ही वाली ग्रिप मी आधी यूज करत नव्हतो, पण थोडं माझ्या फिजिक्सचा थोडा अनालिसिस केला मी, तर मला थोडा ना अपर वी टेपर बॅक मध्ये रिक्वायर्ड आहे. शिवम आता प्राग प्रोला त्यांनी अपियर केलं होतं. कसं वाटलं फिजिक्स तुम्हाला? आय थिंक इज की हे शुडंट रिटायर. क्लासिक मध्ये जे त्याचे प्रपोर्शन्स आहेत, क्लासिक मध्ये वेट कॅटेगरीने त्याला थांबवून ठेवलं होतं, पण ओपन मध्ये ही कॅन स्ट्रेच अबव हिज लिमिट्स. मला तर वाटतं शिवमने ओपन ऑलिम्पिक खेळायला पाहिजे. आणि कम्पेअर्ड टू मार्टिन, जो प्राग प्रो ओपन विनर आहे, शिवमनी जर 1 वर्ष दिलं ना ओपन साठी आणि 25 to 30 पाउंड गेन केलं ना, मेनली इन हिज आर्म्स आणि लेग्स, तर चान्स आहे शिवमचे, मला तरी वाटतंय. आणि पार्थची पण माझं बोलणं झालं याच विषयाबद्दल. पार्थ पण बोलतो शिवम शुड कंटिन्यू इन ओपन. आणि बिईंग शिवम्स फॅन, मला तर आय वॉन्ट टू सी शिवम मोर ऑन द स्टेज. पार्थचा पण विंटर चालू आहे, तो आय थिंक 45th डेला आहे सध्या. फटाफट 2 सेट कंप्लीट करतो. हा, चल. जसं मशीन रोईंग केलं तसं लॅट पुल डाऊन पण 2 ग्रिपने करणार आहे. व्हॉट आय थिंक, माझ्यासाठी जे स्ट्रेट बार लॅट पुल डाऊन करतो त्यापेक्षा दिस इज वे बेटर फॉर मी. मोस्टली मी आता एकटाच वर्कआउट करतो. कारण काय झालंय, जे आपले बरेचसे बॉईज होते, तर काही लोक पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वगैरे गेलेत बाहेर, आणि बाकी लोक ते त्यांचं फॅमिली बिझनेस, जॉब ते कॅरी करतात. पण बेनिफिट असा झालाय की एकटं वर्कआउट केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलंय माझं. फोकस वाईल वर्कआउट खूप वाढलाय. आता आजच्या वर्कआउटमध्ये मी डेडलिफ्ट करत नाहीये. ऍक्च्युली मी हेवी डेडलिफ्ट करणं थोडं ड्रॉप केलंय. हेवी डेडलिफ्ट करून इंजुरीला बोलवतोय आपण. त्याचा ॲज सच हायपरट्रॉफीमध्ये एवढा इम्पॅक्ट नाही आहे. बेटर वे मी आयडियल करीन, आणि ते मी हॅमस्ट्रिंग करताना करीन. सो एका एक्सरसाइजमध्ये मी 2 मसल ग्रुप टार्गेट करतोय, लोअर बॅक आणि हॅमस्ट्रिंग. इट इज टाइम फॉर द पंप कव्हर टू ड्रॉप.
ऑलमोस्ट 2 months इन द विंटर आर्क. थोडं बॉडी फॅट पर्सेंट कमी झालेलं आहे. जेव्हा विंटर आर्कच्या फर्स्ट डेला मेजर केलं होतं तेव्हा 19% होतं. आता आय होप कमी झाले, कारण मला व्हिज्युअली दिसतंय. सो आय कॅन प्रेडिक्ट. टार्गेट तर आहे सिंगल डिजिट बॉडी फॅटवर जायचं, पण बघू जसं जसं प्रोग्रेस होईल तसं डिसाईड करू. माईक कसं आहे सांगा, क्वालिटी कशी वाटते, साऊंड कसा वाटतोय. अँगल कसा वाटला. नेक्स्ट आता बायसेप्स स्टार्ट करतोय. हे केबल कर्ल सध्या माझं थोडं फेवरेट होतंय. फटाफट बायसेप कंप्लीट करून घेऊया. त्याच्यानंतर ह्याचा एक सेट करून प्रीचर करीन आणि दॅट विल बी इट फॉर टुडे. नाउ लेट्स गो फॉर द लास्ट एक्सरसाइज. प्रीचर कर्लवर तुम्हाला क्रेझी हेवी जायची गरजच नाही आहे. आणि प्रीचर कर्ल करताना मेन रेंज ऑफ मोशन इज द लोअर पोर्शन, कारण हा जो बायसेपला बल्ज येतो तो त्यांनीच येतो. जर तुम्ही लोअर रेंज ऑफ मोशन वर्क करत नाही आहात तर तुमचा पूर्ण बायसेप डेव्हलप होणारच नाही आहे. सो फुल रेंज ऑफ मोशन आणि मेनली द लोअर रेंज ऑफ मोशन, दॅट इज इम्पॉर्टंट. तर हा होता आजचा व्लॉग. बरेच दिवसांनी शूट करतोय, बरेच दिवसांनी एडिट करणार आहे, त्यामुळे मजा तर येते. आणि आज हा थोडा व्लॉग आहे ना, थोडा पर्सनल वाटला मला, कारण मी या व्लॉगमध्ये खूप जास्त बोललोय. आणि अजून एक न्यूज द्यायची आहे की येणाऱ्या 18 to 22 डिसेंबरमध्ये TYSF टुडेज यूथ सोशल फाउंडेशन कडून महाराष्ट्राचा मराठी महोत्सव असा फेस्टिवल येतोय वर्सोली बीचवर अलिबागमध्ये. 18 to 22 डिसेंबर
डेट मार्क करून ठेवा. मेन 2 डीजेज आहेत, क्रॅटेक्स आणि ऑली एसी. तिकीट्स बुकिंग चालू होणार आहे आता. झालं की माझ्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला कळेलच. आणि TYSF ला जाऊन फॉलो करा. TYSFच्या पेजवर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स येत राहतील. मी मॅनेजमेंट टीममध्येच असेन. तुम्हाला काही लागलं तर कुठल्याही टीम मेंबरला विचारा, कोणी सगळे तुम्हाला हेल्प करतील. चला, प्रोटीन शेक घेतो, घरी जातो, मील खातो आणि विंटर आग कंटिन्यू करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब या 4 गोष्टी करायच्यात. लगेच करा. भेटू. बाय बाय.